हॅलो मित्रांनो, आज आपण 30 मध्ये आहोत, तुळजापूरमध्ये. टाटा इन्स्टिट्यूटचं जी एक शाखा आहे इथं, आणि आपण हा परिसर बघत आहोत. रात्री आमचा मुक्काम इथेच होता. आम्ही इथे जेवण वगैरे केलं. इथला कॅम्पस खरंच खूप छान आहे. एक इथं चांगली गोष्ट वाटली की जे बाहेरचे स्टुडंट आहेत किंवा जे नवीन विद्यार्थ्यांना बघितल्यावर पहिली गोष्ट विचारतात, तुम्ही कुठून आलात, तुम्ही इकडे कशासाठी आलात, तुम्हाला आमचा परिसर आवडला का, तुम्हाला एक आपुलकी वाटली की आपण बाहेर कसं अर्ध्या कॉलेजमध्ये आपण जेव्हा जातो ना, ते आपण जेव्हा आपण कोणाला विचारलं तर ते स्वतःहून तेव्हाच बोलतात. नाहीतर स्वतःहून कोणाची विचारपूस करणं, आपला कॅम्पस कसा आहे, आपण आपण विचार करतो कशाला यांना सांगायचं, कशाला आपण विचारायचं. ते आलेत पाहुणे, त्यांना गरज आहे, आपल्याला थोडी गरज आहे. पण इथं आल्यावरती एक गोष्ट पाहायला मिळाली की ते स्वतःहून विचारपूस करतात, ते स्वतःहून आपुलकीने विचारतात का तुम्हाला आमचा कॅम्पस आवडला का, तुम्हाला तुम्हाला इथला परिसर कसा वाटला, तुम्हाला इथलं हे वातावरण कसं वाटलं, तुम्हाला आमचं कॉलेज आवडलं का, कॅम्पसमध्ये हे आहेत, हे आहे चांगली गोष्टी आहेत, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे इथं जा, इथे इथं हे बघा. असं अशा गोष्टी विचारपूस केल्या. खरंच खूप छान वाटलं. आज आमचा कॅम्प, आज लास्ट आहे स्टडी टूरचा. आज रात्री आम्ही नगरला जाणार आहोत आणि प्लस आज आमचं फुल डेचा म्हणजे प्लॅनिंग आहे. आता कॅम्पस फिरणार आहोत. कॅम्पस फिरून झाल्यावरती परत कुठे जायचंय, तुळजापूरच्या मंदिरात जायचंय, देवीच्या मंदिरात. तिथं फोटो अलाउड आहे का नाही आहे तेवढं नाही माहिती. त्यानंतर परत किल्ल्यावरती जायचंय, तिथून 30 किलोमीटर आय थिंक किल्ला आहे नळदुर्ग. त्या किल्ल्यावरती जाणार, तिथून सुद्धा रवाना होणार. ही गोष्ट दाखवतो. इथं सोलर पॅनल लावलेले आहेत, आपण पाहू शकतायत. ह्या सोलर पॅनलचा हा उपयोग आहे की जी इथं लागणारी ऊर्जा आहे ती सूर्य ऊर्जेवरती निर्माण केली जाते सोलर पॅनलवरती. याच्यासाठी जास्त हे नाही आहे, म्हणजे काय सांगू शकतो आपण, जी आपली विद्युत लाईट वगैरे जी यूज केली जाते ती नाही आहे. तर हे सोलरच्या याच्यावरती बनवलं जाते, म्हणजे लागणारी ऊर्जा जागेवरती निर्माण केली जाते. ही चांगली गोष्ट आहे. आणि हे झाडं बघू शकता आपण. अरे सागर, हे एक छोटं प्लॅन्ट केलेलं आहे. झाडं एका लाईन सगळे लावलेले आहेत, बघू शकतो आपण. अलग अलग झाडं आहेत, ती पण मोठे वृक्ष आहेत. आणि हे झाडं इथू जगून आय थिंक जे मधली झाडं आहेत हे काढून बाजूला जो मोकळा पॅसेज आहे इथं लावणार आहेत. आम्हाला गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि तर मित्रांनो, आपण 30ला आलेलो, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण सध्या इथं फिरत आहोत कॅम्पसमध्ये. आणि हा कॅम्पसचा जो पब्लिक म्हणजे स्टेज वगैरे आहे, मुलांना बसण्यासाठी मागे चेअर्स वगैरे केलेले आहेत टेपमध्ये. एक नंबर मस्त. म्हणजे आपण इथे अनेक प्रकारचे जे इथे वोटिंग वगैरे होतात, कॉलेज इलेक्शन्स होतात, ही खरंच चांगली गोष्ट आहे. कारण इथं फ्रीडम असते, तुमची सत्ता असते, तुमच्या विद्यार्थ्यांवरती डिपेंड असते का कोणाला निवडून द्यायचं. आणि इथूनच खरं राजकारणाची सुरुवात होते असं सांगितलं तरीही काही वावगं ठरणार नाही. पण इथं कोणत्याही प्रकारचं पक्षीय राजकारण नाही चालत. इथं विद्यार्थी संघटना लढतात आणि विद्यार्थी संघटनाच स्वतःचा उमेदवार उभा करून स्वतःचा उमेदवार लढवतात. ही खरंच चांगली गोष्ट आहे. आपण हा पाहत आहात व्हिडिओ बॅक साईड, म्हणजे कसं स्टेज आहे वगैरे सर्व प्रॉपर दाखवायचा ट्राय करतोय. आणि इथे तुम्ही काम करू शकता, शिकू शकता, मजा येते. मित्रांनो, आपण तुळजापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा व्हिडिओ बघत आहात. आतमध्ये जातानीचा बाहेरचे फुटेज बघितले आता. आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये दृश्य बघू शकतो. पहिल्याच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि त्यानंतर जय भवानी. आज नवरात्र मकर संक्रांत असल्यामुळे ही जी पब्लिक आहे ही आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण तिथे घेतलेलं आहे दर्शन वगैरे, त्याच्यानंतर असा राऊंड मारत आहोत.
आज मकर संक्रांती असल्यामुळं सगळीकडे आनंदाचा आणि उल्हासमय वातावरण पाहायला मिळत आहे. तुळजापूरला सगळे आलेले आहेत आणि दर्शनाच्या रांगा आहे मंदिरात जाण्यासाठी. हे गाभार आहे मातेचा. हे मंदिर आहे मुख्य मंदिर. कळस आपण पाहू शकता. लाईन भरपूरच मोठी आहे. आणि आपण पाहत आहात. तर मित्रांनो आपण पाहत आहात इथे अनेक जण बसलेले आहेत आणि कशा प्रकारे होत आहे ते पाहत आहात तुम्ही. हळदी कुंकवाचा प्रोग्राम आहे. सर्व आहे ज्या जुन्या परंपरा आहेत त्यांचं जतन होत आहे आणि सर्वीकडेच अनेक लोक भाविक भक्तजण या ठिकाणी आलेले आहेत आणि दर्शन घेत आहेत सर्व. मेरा दिल बेचैन है सफर के लिए. हम सफर के लिए सलाम इश्क मेरी जा जरा कबूल कर लो. मैं सुनाऊं तुम्हें बात एक राज की बातें दिलों की. मित्रांनो आपण आलेलो आहोत किल्ल्यावरती नळदुर्ग आणि हा प्रवेशद्वार. बाय बाय बाय. इथं काय वेळे वाकडे पण पूर्ण भुईकोट तुमच्या जिल्ह्याची संस्कृती दाखवून नळदुर्ग किल्ल्याची माहिती आहे संपूर्ण आणि आपण पाहत आहात परिसर जतन केलेलं आहे. हॅलो मित्रांनो, तर आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आलेलो आहोत नळदुर्ग पॉईंटवरती किल्ल्यावरती. आय थिंक हा शेवटचा पॉईंट असेल आमचा आणि त्याच्यानंतर ब्लॉग एंड होईल. नंतर मी ट्राय करेन अजून ब्लॉग एडिट करण्यासाठी. कळसूबाईला पण जायचं आहे आणि हे पुरातन काळातले दरवाजे पाहू शकताय आणि इन्फॉर्मेशन द्यायचा ट्राय करेन कारण किती इन्फॉर्मेशन नसल्यामुळं. किल्ले वगैरे पाहू शकता. आतमध्ये फिरण्याचं वगैरे आहे स्पॉट्स वगैरे. वरती बऱ्यापैकी मेंटेन ठेवण्यात आलेले आहेत. वस्ता जतन केलेलं आहे त्यामुळं आहे. आय थिंक हा डेव्हलप केलेला आहे जागा स्पॉट त्यामुळं एवढं हे दिसतंय. काही औषध आहेत जुने जे ते समोर आहेत ते सगळे जे जुने आहे ना हे जुने आहे समोर. आणि हे औषध बाकीचं सगळं डेव्हलप केलं जास्त दिसते ते डेव्हलप केलेलं आहे. हां बऱ्यापैकी रूम्स लॉक ठेवलेले आहेत. बहमनी राजाच्या आपण बघू शकता बांधकाम कशा प्रकारे त्या काळी सुद्धा करण्यात. पुरातन किल्ला आहे आणि घोषणासाठी हे मानसी अटकशील. बघू शकता आतमध्ये कशा प्रकारचं आहे. आय थिंक कशा प्रकारचं आहे माहित नाही. हे चढून जायचं आहे वरती परत. काही नाही रे भाऊ. आम्ही घड्या डोंगरचे चाकर शोभाच. पुरातन अवशेष बघू शकता. एरिया हा मोठा आहे आणि डेव्हलप केलेला आहे बऱ्यापैकी त्यामुळे थोडाफार भाऊ डेव्हलप केलेला आहे.
डेव्हलप म्हणजे तुम्हाला बिल्डिंग ही कन्सेप्ट नाहीये, किल्ल्यावरती तुम्हाला हेच दिसणार डेव्हलप. बट जो है वो कन्सेप्ट तुम्हाला माहिती नसतील, मी शिकून काय फायदा केला रे. कॅम्पस मोठा आहे, एरिया मोठा आहे. तिकडं फोर्ट आहे आय थिंक, हे पाहू शकताय. हे बघा जतन केलेलं आहे, म्हणजे पुराण त्या काळातले अवशेष आहेत आणि जे रस्ते वगैरे ते डेव्हलप केलेले आहेत. बऱ्यापैकी झाडं वगैरे आपण बघू शकतायत, त्या हिशोबात झाडं वगैरे लावलेली आहेत जेणेकरून एक गारवा, शांतता आणि एक सुंदरता याला प्रदान करण्यात यावी यासाठी केलेला आहे. एरिया कॅम्पस हा मोठा आहे. तर मित्रांनो, किल्ल्याच्या ठिकाणी आपल्याला बुरुज दिसतात. ती कोणती भिंत असते रे? तटस्थ भिंत, तट असतात. तर कृपया अशा ठिकाणी, हे पुरातन आहे त्यामुळे अशा कानाकोपऱ्यावरती जाऊन फोटो काढणं, सेल्फी काढणं अशी चाळे करू नका. तुमच्या एका सेल्फीच्या ना जर पाय वगैरे सरकला, घसरला तर त्याचा नुकसान भरपाई तुम्हालाच भोगावी लागू शकते. अथवा तुम्ही एक चुकी करून जाणार पण त्याची संपूर्ण आयुष्यभर तुमच्या आईवडिलांना त्याची शिक्षा, सजा तुम्हाला होऊ शकते. त्यामुळं कृपया अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं किंवा हे टाळावं आणि आपली सुरक्षितता प्रथम पाहावी, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहाव्यात, कराव्यात. आपण वॉटरफॉल वगैरे असतात, भरपूर वॉटरफॉलच्या ठिकाणी पण अशाच प्रकारचं आपण वागतो. वगैरे बघू शकता, बऱ्यापैकी क्रिएट केलेलं आहे. असेल बंधारा आहे, धरण आहे, त्या हिशोबात बोटिंग करू ना. पाण्यात घालवायचे पैसे, चिकन खाऊन घालवायचे. अरे 1000 रुपये, किती 1160 600 काहीतरी घालवले. तोफ वगैरे आहे आणि मेंटेन ठेवलेल्या आहेत गोष्टी बऱ्यापैकी, त्यामुळं बऱ्यापैकी सेफ्टी वगैरे आहे आणि चांगलं मेंटेन ठेवलेल्या आहेत गोष्टी सर्व. तोफ वगैरे आहे. लाकडाची तोफ आहे. तर मित्रांनो, आपण पाहत आहात जी कलाकृती बऱ्यापैकी नवीन, म्हणजे जे होतं त्याच्यावरती अजून मॉडिफाय केलेली आहे बऱ्यापैकी. आणि जे निसर्गरम्य वातावरण वगैरे आहे, झाडं वगैरे लावलेली आहे, त्यामुळे अतिशय चांगलं आहे. आणि इथं बोटिंगसुद्धा आहे. बोटिंग तलाव आहे वाटतं, त्याच्यावरती हे दाखवलेलं आहे. त्या हिशोबात तलाव आहे, त्याच्यात आपण बोटिंग करतात. आणि बऱ्यापैकी पावसाळ्यात हा अतिशय सुंदर असं नजारा आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळातल्या ज्या इमारती ते धसलेल्या आहेत पण आहेत, खरंच चांगली गोष्ट आहे. आणि आपण पाहू शकताय सर्व कशा प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे. ही मच्छी सुंदरता आहे. बऱ्यापैकी डोंगरावरती लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, पण आहे म्हणजे ज्या प्रकारे त्याची स्वच्छता, नीटनेटकीपणा राखलेला आहे, खरंच चांगलं वाटते. तर काय चाललंय बाकीच्यानं, आता आम्ही जातो वरती पाहूया कशा प्रकारचं वातावरण आहे. आय थिंक खालतून तिथे रस्ता दिसतोय, रस्त्यात अंडर जायचं आणि वरती निघायचं. नगरमध्ये किल्ले आहेत. नगरचा पूर्ण किल्ला जो आहे अहमदनगर फोर्ट, तो प्रॉपर याच्याकडे दिलेला आहे, कोणाकडे? आर्मीकडे आहे. तिथे आर्मीचा बेस आहे. तर त्याचप्रमाणे इथला हा मेंटेन ठेवलेला आहे. पाहूया, आपण पाहूया. धबधबा आता कुठे येईल मित्रा? पावसाळ्यात धबधबा. आता थोडी पाणी आहे तर धबधबा दिसेल. ही आपल्याला तटबंदी दिसत आहे. ही चल बोटिंग करू आज. काय करायची? 100 रुपये काय माहिती किती आहे करायची. चला लास्ट टाइम मित्रांसोबत एंजॉय. जुग 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 अगीन गाड़ी. दोस्तों के साथ यार. दुश्मन के साथ. तू दोस्त है मेरा. तू मेरा दोस्त है. तू माझा दुश्मन है. हाँ वही तो बोल रहा हूँ मैं. भाव वो कुत्ता करता है. भाव कुत्ता करता है.
मांझमान कुत्ता नहीं है क्या? कुत्ता नहीं रे, कुटरा। खुथरा ही है, खुथरा, कुत्ता नहीं है। तर मित्रांनो 110 तिथं बोर्ड आहे, त्याचा 110 रुपये तिकीट आहे. कमी 110 ला एका माणसाचं. अरे तुम्ही 250 रुपये खाण्यावरती खर्च करू शकता. अरे मी जातो ना स्वतः पाहत. आता लिथून आलं पाहिजे तुमच्यात जाऊन येतो मी तिकडे पाहून ते इकडे बंद आहे. अबे मग परत मागे जायचं का? इकडून चल, इकडून चल, इकडून ऐशा गावात 110 रुपये एकाचा तिकीट आहे. तर मित्रांनो आम्ही तिथे गेलो, बोटिंग बघितली. 110 रुपये एकाचं तिकीट आहे आणि 110 रुपये त्याच्यावर खर्च करणं आपल्याला झेपत नाही बाबांनो. काय कमवत नाही, काही नाही, कुठं ते खर्च करतो. अबे तू वरती कुठे चढतो पण? अरे नाही, चल इकडून. हा बरोबर का नाही? अबे दलिंदरा, तो बघा गणमन्या हे रोड क्रॉस करून गेला. गणमन्या शॉर्टकट मारले का? तर एवढं लांबून फेरा परी 100-1 मीटरचं अंतर वाढेल त्यामुळं. आणि आता पुढे आम्ही भिंत बघतोय वरतून. आय थिंक तो तलाव आहे आणि त्या तलावाचं पाणी साठलेलं आहे. त्यातल्या त्या पाण्यामधून ते बोटिंगचा व्यवसाय चालवत आहेत. चांगली गोष्ट आहे. पर्यटनाचा विकास होतोय, किल्ल्यावरती लोक येत आहेत, अनेक लोकांना रोजगार मिळतोय, थोडेफार पैसे सुटत आहेत. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला किल्ला फिरायचा असेल, केऱ्याचा एक कॅम्पस, आणि तुम्ही फॅमिली वगैरे असाल, मित्रांसोबत असाल, तर तुम्हाला गाडीसुद्धा भेटते. काय रेट आहे माहिती नाही, पण अवेलेबल आहे आणि ते फिरतायत. आय थिंक ही पुरातन काळातली तोफ आहे, ती दाखवतो मी तुम्हाला. हा बघा छोटा हत्ती, नाही सॉरी, वाघ. बोका पळाला. हां, आपण पाहत आहात किल्ल्याचा परिसर. आणि तोंड असं एकदम परफेक्ट पकड. पॉज. अबे घाल ना, मी पॉज कर. काय तोफेच्या आत पक्की लांबडी आहे. अबे तापलेली आहे. हा काढतो ना भावा, बस का. तिकडून गोळा घातला जातो, त्याच्या अगोदर बारूद घातला जातं, त्यानंतर गोळा घातला जातो, इथं वाट टाकली जाते आणि पेटवली जातं. तेव्हा ते धूर इकडून निघतो आणि इथे तिकडे जातं. इकडे आतमध्ये काय हे विशाल ते आतमध्ये आहेत. हा हे काय इकडं विशू, ए विशू काय करतेस ग? मित्रांनो बघू शकता किल्ल्याचं पुरातन बांधकाम. आणि इथं एक म्हणजे स्टॉल पण आहेत वरती, छोटे छोटे शॉप आहेत, जेणेकरून काय वरती खरेदी वगैरे करायचं असेल तर करू शकता. पण हे असं कचरा करू नका प्लीज, कारण की हे बघा तुम्ही खातात, हे तुमच्या चपला तुटल्या त्या बिचाऱ्या गड किल्ल्याने काय केलं आहे, तुमचं काय बिघडलं का तुमच्या चपला त्या गड किल्ल्यावर राहत आहेत. आणि तुम्ही जर इथं एवढं चांगलं स्वच्छता समोर साईडने दाखवत आहेत आणि जर पुढं असा कचरा दिसत असेल तर खरंच ते लोक पण किती मेंटेन ठेवतील ती गोष्ट. का बाबा हा बाबा हे आम्ही पैसे पे केलेले आहेत आणि हे आमचं सगळं सांभाळते, पण तुमच्या कचरा, तुमचे चॉकलेटं, तुमचे जे काय बारीक बारीक कचरा असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथेच टाकून जाता. हे खरंच चुकीचं आहे. मित्रांनो मी पण मान्य करतो का बाबा हे तुम्हाला इथे तुम्ही येत आहेत, राहतायत किंवा पे करतायत थोडेफार पैसे, शॉपमधून खाऊ घेतात, त्या शॉपवाल्यांची पण एक जबाबदारी असते की भाऊ या पोरांनी पे केलेलं आहे, यांनी कचरा खाऊ घेतलेला आहे, तो कचरा जर त्यांच्या समोर टाकला तुम्ही तर ते ऑफकोर्स उचलून टाकतील. पण तुमचा कचरा कुठे तुम्ही बाजूला नेऊन टाकणार,
आणि तो कचरा परत ते तुम्ही ते त्यांचा कचरा तुमचा कचरा उचलून शोधत नाही फिरणार सगळीकडे का बाबा इथं कचरा टाकलेला होता तो कचरा उचलू दे. तुम्ही त्यांच्यासमोर खा, त्यांच्यासमोर टाका कचरा, कोणत्याही प्रकारचा इश्यू येणार नाही. ते जे दुकानवाले ते साफसफाई स्वच्छता करून ठेवतील आणि तो पडलेला कचरा बाजूला करतील. आता हे बघा एवढा चांगला वरती माहोल आहे, एवढं चांगलं दिसतंय. हे बघा तर बोटिंग करण्यासाठी आलेले आहेत लोक, बोटिंग करत आहेत. ते बघा 110 रुपये 70 रुपये समथिंग काय प्राईज आहे आपल्याला आय डोंट नो. बाईक वगैरे आहेत, वाकड्या तिकड्या राईड आहेत. वो देखो धूम 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 संपले पैसे. आणि मी इथे उभा आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा बघा हे शोभतं का माणसाला की हा डस्टबिन तर बनवलेला नाही आहे कन्फर्म. हे इथं तुम्ही कचरा टाकवा अशी इच्छा पण नव्हती त्यांची. इथे काहीतरी असेल त्या काळी यांनी क्लिअर केलेलं आहे. ती गोष्ट तुम्ही ती कचरा टाकून भरतायत आणि इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे. आय थिंक हे एक आमचा नमुना. फोटो काढणं सांगतो पोज कसा देऊ, आणि जे पोज आपण देतो त्याच पोजची कॉपी करतो आणि तीच पोज वरती फोटो काढतो. फोटो कशाला काढतो काय माहिती, कधीतरी स्वतःच्या मनाने पोज देतो का नाही मोठा प्रश्न आहे आम्हाला. आत्तापर्यंत भाऊंनो जेवढे हे झाले तर सांगतो दुसऱ्याला सांगतो फोटो काढा, स्वतःचा आयफोन असून तो भाई यूज नाही करत. ही मोठी चुकीची गोष्ट आहे. हे पा वाकड हे पा वाकड कसा फोटो काढला रे. ते बघा शेअरिंग रिक्षा पण सांगू शकता. उतर खालती. तुला काय झालं एक जण बघा कोणतरी काटा आपल्याला. ए उतरा खालती. एक जण काटा पा आणि हे किल्ल्याची भिंत आहे. त्या साईडने हे धबधबा म्हणजे पाणी आहे. हे बघा हे असा कचरा कृपया करू नका. गड किल्ले तुम्हाला डस्टबिन दिले, डस्टबिनवर टाका, तिथं तुम्ही संवर्धन करा. तर मित्रांनो आपण इथं आलेलो आहोत. पुरातन बिल्डिंगा दिसत आहेत. हे बघा पूर्ण पायऱ्या आहेत वरती काय आतमध्ये काय काहीच माहिती नाही, पण एवढं चढून जायचं आता परत. आपण वर जाणार आहे, आपण तिथं जाणार आहे. तिथं ती बाई उभी आहे लालवाली काहीतरी गोरखा घातलेला वाटतं. गोरखा नाही गोरखाच ना बाबा गोरखा. आणि ते बघा बिल्डिंग इथून ना प्रॉपर दगडाचा विचार ते आपले 2 नंबर देत असतात. एक शर्टवाला का शर्टवाला खालून चाललाय वरती. थकले दोघं पण, सगळे जास्त आम्ही दोघं थकलोय पण आम्ही थकलेलो आहे. संपला विषय. आणि चालून तिथं आमचा गोपे आहे. गप्पू दादा अरे सूर्य इकडे आहे का. हे भांडण झालं याचा. गाडी झुमक्याची रे गाडी झुमक्या. अबे हे प्रॉपर हे बांधलेलं आहे. बघवत आहात आता सध्या वरती चढतो. हे आमचे मित्र गँग अक्षय भाऊ, सूरज भाऊ, गोपू भाऊ, प्रेरणा मॅडम आणि हॅलो तटबंदी पाहत आहात तुम्ही ही किल्ल्याची. आणि प्रॉपर चारी साईडने पूर्ण हे पाणी वगैरे असेल त्या काही. आमचे चित्र भाऊ आलेले आहेत, शरद भाऊ आलेले आहेत, लीलाधर भाऊ वरती बसलेले आहेत. मिन्नाथ भाऊनी घाम काढलेला आहे. मिन्नाथ भाऊचा घाम निघालेला आहे. अरे वा वरती तोफा आहेत. व्हिडिओ पोस्ट करायचा. म्हणून तो हॉर्स पॉवर बोलतात. मित्रांनो यांचं कदर करत जा अशा गोष्टींचा. हे तोफ आहे त्या काळातली. आमचे फोटोग्राफर आहे. बाजूला नको जाऊ रे, खाली ये. काय आहे ना सेफ्टी पहिले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे तटबंदी आपण बघू शकताय. त्या काळातल्या इमारती एवढं. आणि कृपया किल्ल्यावरती आल्यावर हे असे धंदे करू नका, कचरा वगैरे टाकू नका. आणि चांगलं नाही हे हो तेवढी सेफ्टी राहायची. त्यात मगरमच्छ वगैरे सोडायचे जेणेकरून
किल्ल्याची सेफ्टी आणि सगळंच. आय थिंक याच्यावरती 3 तोफा होत्या. एक मोठी तोफ आहे मध्ये, एक छोटी इकडच्या साईडने, एक छोटी पण इथली एक तोफ नाहीये. हा तो बघ, तो एक तो तसा कॅम्पस आहे, तो बघ तो गेट तिथं. हे असं आहे मग तसा चालू होतो आणि तो असा आहे वाटतं. आणि हे किल्ल्याच्या आतला आहे. हे सगळ्या किल्ल्याच्या आतलं पाणी पण किल्ल्याच्या आतलं आहे. हा खाली हे दरी बिरी असेल ना एखादी. अरे हे ना तो शेत नाही येत रे, पाण्याचा भाग आहे. तिथून पाणी येत असेल. हा धबधबा आहे. हा. नळ आणि माझी हा नळाला माझीला पांढरं पाणी जातं, हा नळाला निळं पाणी येतं. 2 धबधबे आहेत इथं. आणि आता बंद झालेले. ओके. आपण चालू असत. पावसाळ्यात चालू असतात नरमध्ये धबधबा. नरला कोणतं जातं? नर जो धबधबा आहे त्याच्यातून निळा पाणी पडतं आणि जे मादी जो धबधबा आहे त्यातून सफेद पाणी पडतं. हे इथलं वैशिष्ट्य आहे. 2 धबधबे आहेत ॲट ए टाइम, दोन्ही याच्यातून अलग अलग पाणी पडतं. विचार करण्याची गोष्ट आहे. निसर्गाचं नियम किंवा निसर्गाची कृपा आपण असंही सांगू शकतो याला. खरंच खूप चांगली. भाई सेफ्टीच्या हिशोबात बसा रे भाई. त्या तोफा एका काळी बॉम्ब पेटवत होत्या, आता गरम झाल्यावरती एखादे बॉम्ब पेटवत असतील. काय गोष्ट आहे. मित्रांनो इकडं आलेलो आहोत, गोळा घेतला मस्तपैकी खायला. खूप दिवसातून आय थिंक राजस्थानवरून आलेले आहेत हे इकडे बघण्यासाठी. गेट बंद है. नौका विहार नीचे भी एक कैंप है, वहाँ पे आप घूम सकते हो. और ये देखिए तटबंदी डबल सेफ्टी के हिसाब से वो बनाई गई होगी. सामने ऊपर नीचे 2 दीवारें और काहीतरी 2 सेफ्टीच्या हिशोबात हा बनवला गेलेला आहे. आणि आपण पाहत आहात जे डबल सेफ्टीच्या हिशोबात केलेलं आहे ते सर्व. हे बघा फिरत आहेत मस्तपैकी. हो सर, आलो सर. सनसेट 1 नंबर. मित्रांनो गेट आहे हा 6ला बंद होतो आणि 6 वाजता बाहेर निघतो. आम्ही आता बाहेर निघत आहोत. 6 वाजून गेलेले आहेत पण त्यांनी ठेवलं होतं कारण की गेस्ट टुरिस्ट येत होते त्या हिशोबात. आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहे. तिथं एक ते टॉवर सारखं आहे, तिथं 77 पायऱ्या आहेत प्रॉपर. आणि ते वरती चढून जाऊन वरतून व्ह्यू बघतात. वरती 3 तोफा आहेत, एक मोठी तोफ आहे, 2 छोट्या तोफा आहेत. असा वरचं दृश्य आहे आणि प्रॉपर आजूबाजूचा सगळा परिसर दिसतो त्याच्यातून. म्हणजे कुठून दुश्मन येतोय का हे बघण्यासाठी तो आय थिंक बनवला असेल. किंवा इकडून तोफ गाडी तर समोरच्या साईडने जे येणारे दुश्मन असतात त्यांच्यावरती आरामात हल्ला होऊ शकतो, ह्या हिशोबात ते केलेलं होतं. आणि आजूबाजूचा परिसर आहे, पुरातनात भरपूर गोष्टी आहेत आणि त्यात अपडेट करत आहेत आणि नवीन नवीन गोष्टींचा इथं हे डेव्हलपमेंट करत आहेत. आणि प्रॉपरली बघायला गेलं तर आजूबाजूचा परिसर सुद्धा बऱ्यापैकी मॉडिफाय केलेला आहे यांनी. झाडं वगैरे लावणं प्लस अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे रस्ते झाले किंवा जी धूळ वगैरे आपण बघतो ती धूळ वगैरे नाही, माती आहे पण धूळ वगैरे नाही आहे. त्या हिशोबात सगळं मेंटेन ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आता त्या बाहेर निघालो, सर वगैरे मागे आहेत. मित्रांनो आता जेवायला बसलो. एक मिनिट. चिकन मालवणी आणि तो काय चिकन बटर बटर मसाला आहे का? बटर त्याच्यात आहे. अबे ती क्रीम आहे वरची.